नमस्कार. लहान मूल म्हणजेच मुलांचा टिफिन. मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं? तर लहान मुलांची सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे भेंडीच असते. एका भेंडीचे 3 ते 4 काप करून घेतले. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण भेंडी छान फ्राय करून घेतलेली आहे. हिला खूप जास्त तेल न घालताच भाजून घेतली. नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये घातली थोडीशी मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घातलं. नंतर बारीक चिरलेला लसूण घातला. लसूण छान भाजला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा थोडा भाजला की त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पाने ॲड केले. कढीपत्ता घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी एका मिरचीचे 2 भाग करून घातले. कारण ही भाजी लहान मुलांसाठी आहे, त्याच्यामुळे मी जास्ती काही तिखट घातलं नाही. नंतर आपण धनेपूड, हळद आणि गरम मसाला घातला. हा छान मिक्स करून घेतला. मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपण भाजलेली भेंडी घातली. भेंडी ही सतत अशी थोडा वेळ मिक्स करून घ्या. मिक्स केल्याने भेंडीची भाजी अजून चवदार तर होतेच आणि तिला खमंगपणाही येतो. सारखं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ थांबून लगेच थोड्या वेळाने मिक्स करत राहा. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकून मिक्स करून घ्यायची. आपण भेंडीच्या भाजीला थोडंही पाणी ॲड केलेलं नाही. भेंडीला 5-1 मिनटं वाफ देण्यासाठी झाकून ठेवा. 5-1 मिनटं झाल्यानंतर भेंडीची भाजी आपली तयार आहे. टिफिनसाठी किंवा आपण घरीही मस्त अशी लहान मुलांसाठी ही भाजी बनवू शकतो. लहान मुलांना भेंडीची भाजी खूपच आवडते आणि अशी केली तर अजूनच आवडणार. बाय बाय.